The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। पुण्यंचे पुरिसो कैरा कैराथेन पुनः पुनः तं हि चेन्दं कैराथ सुखो पुण्ये स उच्चयो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील नवयुग कॉलनी येथील श्रद्धावान धम्म उपासक उपासिका वानखेडे परिवार यांच्या वतीने संपूर्ण भिक्षू संघास रामनेर संघास भोजनदान देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिवाराच्या प्रती उपस्थितांच्या प्रती मंगलमैत्री आशीर्वाद दानानुमोदन आणि धम्मदेसना या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले आपले सर्व श्रामनेर संघ उपोषधारी शिलवान उपासक उपासिका आपल्या परिसरातील सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। हे वर्षावासाचं पर्व आहे आणि 21 तारखेपासून आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे। ऑक्टोबर महिन्याच्या 17 तारखेला आश्विन पौर्णिमा आहे आणि तेव्हा सर्व भिक्खूंचे वर्षावासातील अधिष्ठान हे संपन्न होतील। त्यानंतर कठीण चिवरदानाचे कार्यक्रम सुरू होतील। 20 ऑक्टोबर रोजी रविवार रोजी आमचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला एकदम काय म्हणू त्याला मूळ पत्रिका देऊन टाकतो वानखेडे आईच्या घरी। पुन्हा असं म्हणू नये बापा आम्हाला सांगितलंच नाही तर रोज आणि रोज भोजनदान होत आहे भिक्षाटन होत आहे। आमचं अत्यंत श्रद्धावान लोक आहेत आपल्या औरंगाबाद शहरामध्ये। बाहेरचीही लोक अत्यंत श्रद्धावान आहेत पण त्या तुलनेमध्ये भिक्खूंची संख्या इथे फार जास्त प्रमाणात आहे। नागपूरमध्ये सुद्धा भिक्खूंची संख्या प्रचंड प्रमाणात आहे। अमरावती असेल किंवा अजून काही शहरं जर पाहिली तर त्या शहरात जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा देखील भिक्षू संघाची मोठी संख्या आहे आणि जिथे भिक्खूंची संख्या जास्त असते तिथे लोक श्रद्धावंत असतात हे भगवंताने सांगितलेलं आहे। कारण ज्या घरामध्ये तूप रोटी किंवा चांगलं अन्न खायला मिळेल त्या घरातल्या लोकांच्या तब्येती चांगल्या राहतील की नाही राहतील की नाही। आणि जास्त खाल्यावर मग ते भेटते जास्त म्हणून जास्त खाल्लं की बिघडते पण भेटते म्हणून खाल्लं मात्रा जाणून
तर बिलकुल ते आपल्या अंगी लागते. आणि जिथे खायलाच भेटत नाही तिथे बघा फार वाईट अवस्था असते. जसं फुटपाथवरती राहणारे लोक तुम्ही पाहत असाल, पाल मांडून राहणारे लोक तुम्ही पाहत असाल, एका वेळच्या जेवणासाठी त्यांना मारामार होते, त्यांची फार धावपळ होते. कोणी सिग्नलवर उभं राहते, कोणी भीक मागते, कोणी डोळ्याला पाणी लावते, झेंडूबाम लावते, काय काय लावतात लोक, म्हणजे पोट भरण्यासाठी काय नाही करत हे तुम्हा सर्वांना माहिती आहे लोक. आणि त्यामुळे आपण तर तसे फारच पुण्यवान आहोत बौद्ध लोक, की जे काल कंगाल होते आज ते बाबासाहेबांच्या मुळे मालामाल झालेले आहेत. म्हणून त्या महामानवाच्या प्रती सुद्धा आपण सदैव कृतज्ञ भाव व्यक्त करीत राहिलो पाहिजे. कारण आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास. आणि बुद्ध सर्वात महत्वाचं म्हणजे कोणामुळे आहे, हा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेबांमुळे आहे. त्यामुळे या वर्षावासाच्या पर्वामध्ये आम्ही लोकांना भोजनदानाच्या तारखा दिलेल्या आहेत आणि 3 महिन्याच्या तारखा पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या वानखडे आईनं तर वर्षावासाच्या अगोदर पासून कधीपासून मला फोन केले असतील, मेसेज टाकला असेल, बनतेजी तारीख द्या ना, बनतेजी तारीख द्या ना. मधल्या काळात कुठं नागपूरला होत्या, कुठं होत्या, गेल्या होत्या बाहेर, नागपूरला गेले होत्या, तिकडनं पण फोन होता, मेसेज होता, बनतेजी आम्हाला तारीख द्या, तारीख द्या. पण तारीख काही देता येत नाही प्रत्येकालाच, कारण शेड्यूल आमचं प्रचंड व्यस्त असते. हे तुम्ही पाहतच असाल आपल्या युट्यूब माध्यमातून, व्हॉट्सअपवरून, की दररोज काही ना काही प्रोग्राम्स असतात. तब्येत जरी बरी नसली तरीही मात्र धम्माचा प्रचार प्रसार सुरूच आहे. आता सध्या बघा रात्री 2 इंजेक्शन दिलेत डॉक्टरनं दंडामध्ये आमचे. आता आम्ही तब्येत काय बरी नाही, आता बघा भोजन केल्या केल्या खोकला लागला, बराच वेळ ताईनं औषध दिलं, आईनं ते कशाचे पानं खाऊ घातले, तुळशीचे पानं, बाबानं पुन्हा कशाचे पानं आणले म्हणते, आडुळशाचे पानं आणले म्हणते. त्याची रेसिपी सांगायची बाकी आहे, व्हॉट्सअपला पाठवतील भला काय काय कसं करायचंय. तर हे लोकांचं प्रेम आहे, लोकांची श्रद्धा आहे. आणि म्हणून आम्हालाही आमची तब्येत जरी बिघडली तरी शांत काही बसू वाटत नाही. हालाकी वर्षावासाच्या सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितलं, भंतेजी तुम्ही लोड येईल असं कोणतंही काम करू नका. आणि आता हे एवढे लेकरं सांभाळायचे तर लोड येईल की नाही, बिलकुलच येईल ना. धम्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर लोड येतोच. बिना लोडचं कोणतं काम होते, बिना लोडचं एकच काम होते, ते म्हणजे ध्यानाच. खरं की खोटं? ध्यान करताना कायचा लोड आला, जर ठरवले ध्यानच करायचंय तर ध्यानच करायचं, तर लोड नाही. तर भगवंताच्या काळात असंच होतं, म्हणून भिक्षूंना काही जास्त टेन्शन नव्हतं. आता मात्र भिक्षूंनाही टेन्शन आहे. टेन्शन कोणतं, तर तुमच्यासारखं नाही बापा, तुम्ही तर लय टेन्शन मध्ये असता. तर तुमच्यासारखे भिक्षूंना टेन्शन नाहीत, पण धम्माच्या कार्याचं टेन्शन आहे. बुद्धमय भारत झाला पाहिजे, लोकांपर्यंत बुद्धाची वाणी पोहोचली पाहिजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण झाला पाहिजे, अशी बिलकुल काम करणाऱ्या सिलवान गुणवान भिक्खूंची प्रचंड निर्मळ इच्छा आहे. आणि त्यामुळे सातत्याने भिक्खू लोक काम करतात, उपासक उपासिका सुद्धा काम करतात. आणि त्यामुळे आपल्या परिसरातील आमच्या वानखडे आई, त्यांचा संपूर्ण परिवार हा उपोषणधारी आहे. त्यामुळे त्यांनी आज जे काही भिक्षू संघास, श्रामणेर संघास भोजनदान देऊन महान असे पुण्य संपादन केलंय आपल्या सम्यक आजीविकेमधून, तेव्हा आपण सर्वांनी वानखडे परिवाराचं साधुकाराने अभिनंदन करावं. बघा जीवनामध्ये भगवान म्हणाले चढ उतार येत असतात. बरं, तर आई म्हणते बापा आमच्याकडूनच नाही तर कोण भात भाजी देवडांगर काय 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 आणलं होतं ते सर्वच आम्ही घेतलं. एकदा सगळ्या उपासक उपासिकांसाठी दानदात्यांसाठी साधुकार द्यावं. व्हेरी गुड, तुम्ही फार श्रद्धावान आहात. आणि हे असं मोठं मनही लागते, नाही तर मुकच ऐकून घ्यायचं, आपलंच कौतुक चाललंय, बरं झालं आपलंच कौतुक चाललंय. तर आपण तशापैकी नसलो पाहिजे. बघा वानखडे आईला वाटलं बा तर कोणाला असं वाटायला नको किंवा मंगलमैत्री कमी पडायला नको. तर त्यामुळे तुमचंही निश्चितच तुमचंही दान आहे, तुम्हीही महान पुण्याचे भागीदारी ठरलात. कारण भिक्खू संघाला, श्रामणेर संघाला जेव्हा तुमच्याकडून घासभर का होईना दान मिळते, त्या दानाचं महान पुण्य आहे, अनंत पुण्य आहे असं भगवंताचं वचन आहे. त्यामुळे आजच्या प्रसंगी मी अधिक बोलणार नाहीये. एक भगवंताच्या काळात घडलेली घटना तुम्हाला सांगणार आहे. की भगवान बुद्ध म्हणाले, बघा आता मी जी गाथा म्हणालो ना, धम्मपदातील गाथा आहे, बुद्धाचं वचन आहे. बुद्ध त्या गाथेमध्ये म्हणतात की पुण्य कर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? काय म्हणाले भगवान आपले? पुण्य कर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, वारंवारता ठेवली पाहिजे आणि पुण्याचा नाद लावून घेतला पाहिजे. नाद लागणे समजतं तुम्हाला?
म्हणजे आता व्यसन म्हणतात त्याला लोक, छंद म्हणतात लोक. तर पुण्य कर्म छंदच शब्द वापरला भगवंताने. पुण्याचा छंद लावून घेतला पाहिजे. जसं कोणी जुगाराचा छंद लावून घेते की नाही, कोणी दारू पियाचा छंद लावून घेते, कोणी तंबाखू खाण्याचा छंद लावून घेते, कोणी भांडणाचा छंद लावून घेते. बापा विचारूच नका, तुम्हाला कोणकोणता छंद असेल ते आम्हाला काही माहिती नाही, पण छंद बिलकुल असतोच कोणाला ना कोणाला. आणि कोणता ना कोणता छंद आम्हाला आता बोलण्याचा छंद आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत बुद्धाची वाणी पोहोचली पाहिजे म्हणून एकदम आधाशासारखं आम्ही बोलत असतो. जसं लोक आधाशासारखं जेवण करतात तसं आम्ही आधाशासारखं बोलत राहतो की जेणेकरून लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना बुद्धाची वाणी कळावी. म्हणून भगवान बुद्धाचं वचन आहे की पुण्य पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, पुण्य कर्म करण्याची घाई केली पाहिजे आणि पुण्य कर्म करण्याचा छंद मनाला लावून घेतला पाहिजे. चान्स सोडला नाही पाहिजे पुण्य कर्म करण्याचा. तुम्ही जसा चान्स सोडला नाही, जरी वानखडे परिवारामध्ये भोजनदान आहे पण आपलाही घरचं जे भोजन आहे ते एक एक घास का होईना भिक्षू संघाला प्राप्त व्हावं, आपल्याला पुण्याची संधी प्राप्त व्हावी. जरी वानखडे परिवारामध्ये भोजनदान आहे, कार्यक्रम आहे, धम्मदेसन आहे, परंतु भिक्षू संघाची रॅली, भिक्षू संघाचं स्वागत सन्मान होत आहे आणि आपणही त्या स्वागत सत्कारामध्ये सहभागी होऊन पुण्य संपादन केलं पाहिजे, भिक्षू संघाचं स्वागत केलं पाहिजे. ही जी मनीषा, ही जी भावना तुमच्यात मनात निर्माण झाली त्याला पुण्य भाव म्हणतात आणि तो श्रद्धेशिवाय येत नाही. आणि म्हणून तुम्ही आज हे पुण्य कर्म केलाय. तर त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की पुण्य पुन्हा पुन्हा करावे, त्याच्यात सातत्य असावे, त्याचा छंद लावून घ्यावा आणि जे लोक पुण्य कर्म करत राहतील सुख त्यांच्याच वाट्याला येईल. हे त्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं. बघा, सुखाचा मार्ग कोणता आहे? पुण्य कर्म हाच सुखाचा एकमेव मार्ग आहे. पुण्याशिवाय सुख नाही म्हणाले. क्षणिक सुख वेगळं, जसं कोणाला श्रीमंतीच्या बाबतीत मिळते, लोक म्हणतात हे तर लय पापी आहेत आणि यांच्याकडे कसं आलं. मग ते पूर्वीचं काहीतरी पुण्य असेल तर त्यांच्या वाट्याला येतं पण ते टिकत नाही, किंवा जे आहे ते सुख देत नाही. बघा असं भरपूर ठिकाणी मी नेहमी सांगतो, बघा दात आहे, चणे आहे पण दात नाही, असं अनेक ठिकाणी आहे. बघा सगळं आहे पण चेहरा असा रुंगून आहे. कसं काय तर काय सांगावं तुम्हाला म्हणते. आणि घरदार लेकरं बाळ वेल सेटल सगळं काही. तुम्ही नाही तसे, तुम्ही फार चांगले आहे बापा, पण काही काहींची गोष्ट करतो, कोणाला नाव ठेवत नाही आपण तसं काही, पण सांगतो जसं. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जे काही प्राप्त होते ते पुण्यामुळेच प्राप्त होते आपल्याला आणि त्यामुळे पुण्य कर्म करत राहिलं पाहिजे तर आपले भगवान श्रावस्तीमध्ये राहायचे. तुम्हाला पटाचाराची गोष्ट माहीत असेल. पटाचार ऐकली का तुम्ही? आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून ऐका. आणि ज्या कोणत्या महिला बिचाऱ्या दुःखी असतील, ज्यांच्या घरचं कोणी गेलेलं आहे म्हणून, ज्या परेशान असतील, फारच त्रासामध्ये असतील, क्रंदन करत असतील, रडत असतील, त्यांच्या डोक्यातून ते दुःख जातच नसेल, दुःखाचं सांत्वन कोणाचं जर तुम्हाला करायचं असेल, आपल्या चॅनलवर जा, पटाचाराची कथा गोष्ट भगवंताच्या काळात घडलेली ऐका. ती तुम्हाला ऐकायला मिळेल आणि इतरांनाही शेअर करा की ज्यांना वाटते की आमचं सगळं काही संपलं आहे, आमच्या वाट्याला खूपच दुःख आहे, कुणाचा पती गेला, कुणाचा भाऊ गेला, कुणाचे आई वडील गेले किंवा काय काय गेले. तर अशी जी पटाचारा भगवंताच्या काळामध्ये होती तर एकाच दिवशी सर्पदंशाने तिचा पती मृत्युमुखी पडतो. हे तुम्हाला ठाऊक आहे, सांगितलेलं आहे नाही का. 1 वर्षाचं बाळ पुराच्या पाण्यात वाहून जाते. एक बाळ मासाचा गोळा आता जन्मलेलं तो पक्षी घेऊन जातो आणि तिथेच सर्पदंशाने तिचा पती मरतो. आणि ती पटाचारा जी दुःखी झाली, क्रंदन करत होती, ओरडत होती, रडत होती, तिच्या सहाऱ्यासाठी, तिला सहाय्य करण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं. रिमझिम पावसाचे दिवस होते, नदीला पूर आलेला होता, कमरे एवढं पाणी असेल आणि म्हणून तिने विचार केला की आता माघारी सासरी जाऊ तर तिकडे कोणच नाहीये, मग आपण आपल्या माहेरी गेली पाहिजे. आणि ती जेव्हा नदी पार करून पैलतिरी जाते, माहेराच्या जवळ जेव्हा जाते तेव्हा गावाच्या बाहेर 2-3 सरण जळत असतात आणि ते सरण जळत असताना लोक विचार करतात की पटाचार्याला कोणीतरी बातमी दिली असावी आणि ती आता आली आहे, म्हणून लोक तिला म्हणतात की पटाचारा, आम्हाला वाटलं पावसाचे दिवस आहेत आणि तू घरातून पळून जाऊन लग्न केलाय म्हणून तू येशील की नाही याची आम्ही वाट पाहिली नाही. आत्ताच बघ अग्नी डाग दिला, रात्री घर अंगावर कोसळल्यामुळे तुझे आई वडील भाऊ मृत्युमुखी पडले, त्यांचे सरण जळत आहेत. आता इथे ते त्या लोकांनी कल्पना करावी की ज्यांना वाटते की माझ्या वाट्याला खूपच मोठं दुःख आहे. तुम्ही मायबाप आहात, मी जरा हक्काने बोलतो, अधिकारवाणीने बोलतो. त्यांनी कल्पना करावी की ज्या स्त्रीच्या जीवनामध्ये एकाच दिवशी आता नुकतंच जन्मलेलं बाळ पक्षी तिचं घेऊन जातो, 1 वर्षाचं बाळ पुराच्या पाण्यात वाहून जाते, तिचा नवरा तिचा पती सर्पदंशाने तिच्या समोर मरतो तोंडात फेस येऊन, ती पटाचारा जेव्हा माहेरी जायला निघते तेव्हा माहेराच्या बाहेर, गावाच्या बाहेर 2-3 सरण तिला जळत असलेले दिसतात
आणि ज्यामध्ये लोक सांगतात की रात्री घर पावसामुळे अंगावर कोसळलं, आई वडील भावाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. किती दुःख असेल, शब्दात वर्णन करू शकतो काय? त्याची कल्पनाही करू शकत नाही आपण, एवढं दुःख त्या पटाचार्याच्या वाट्याला आलं. परंतु वेळ कधी कोणाची बदलेल, कधी कोणतं पुण्य आपल्या वाट्याला येईल, कधी कोणतं कर्म असं उफाळून येईल, हे मात्र कोणी निश्चितपणे जरी सांगत नसले तरी भगवान म्हणाले आपल्या जीवनाची जी गाडी आहे ती जी चालते ती फक्त कर्मानुसार चालते बघा. म्हणून कधी कोणी सुखी आहे तर कधी कोणी दुःखी आहे, कधी आपण रडतो तर कधी कधी हसतो, आणि कधी हसतो तर कधी कधी रडतो बघा. कधी कधी चेहरा प्रसन्न असते खूप जास्त काळ, आणि कधी कधी चेहऱ्यावर एकदम 12च वाजलेले घड्याळीच्या काटा बॅटरी संपल्यासारखी होते की नाही? असं बिलकुल. का होते? हे रूप का बदलते एवढं आपलं? बघा तुम्ही, याचे मोड चेंज होतात मोबाईल सारखे. ते लाईट पाहिले का? आमच्याकडे तुम्ही मूर्तीवर लावण्यासाठी लाईट आणला बघा, ये नाकराला पांढरी मूर्ती आहे भगवंताची, तुम्ही कधी पाहिली असेल तर त्याच्यावर एक फोकस लावलेला आहे आपण, बघितलं? त्याचे लाईटचा मोड बदलत राहते, लाल येते बंद होते, निळा येते बंद होते, पिवळा येते बंद होते, तसं याचे मोड बदलत राहतात बघा. तुम्ही कधी पाहिलं? जवळचे लोक असेल, आपला चेहरा पाहिला की लगेच म्हणते काय झालं तुला, म्हणते की नाही? कारण त्यांना कळते की मोड चेंज झालाय, बटन कोणतं तरी दबलं, बटन दबलं कोणतं तरी, समजा रॉंग नंबर दाबल्या गेला असेल तर मोड चेंज होते आपला, बिलकुल होते म्हणजे होते. म्हणून लोक म्हणतात मूड बरोबर नाही म्हणतात माझा, आता नंतर पाहू आपण काय ते, म्हणजे मोड चेंज करून घेतलेला आहे नाही का? कोण रागाचा मोड असते, कोणाचा द्वेषाचा मोड असते, कोणाचा अहंकाराचा मोड असते, कोणाचा ईर्षेचा मोड असते, कोणाचा जळाऊपणाचा मोड असते. तर विचारूच नका कोणाचा कोणकोणता मोड असेल. फार कमी लोकांचा फार कमी वेळा धार्मिक मोड, श्रद्धेचा मोड, शिलाचा मोड, दानाचा मोड, ध्यानाचा मोड असतो. पण तसा मोड फार कमी वेळा उत्पन्न होतो आपल्या मनात, कारण हे जे काही घडते ते पूर्व कर्मामुळे घडत असते. तर पटाचार्याच्या जीवनामध्ये देखील असंच घडलं. ती उद्ध्वस्त झाली होती, आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर ती पटाचारा कितीतरी दिवस गावभर अशीच फिरत होती. तिला वस्त्रांचं भान नव्हतं, ती आपल्या पूर्ण श्रावस्तीमध्ये फिरत होती, इकडे तिकडे इकडे तिकडे विवस्त्र होऊन. विवस्त्र पटाचारेला बुद्ध चिवर घालून देई, असं एक कवीनं लिहिलंय बघा. विवस्त्र पटाचारेला बुद्ध चिवर घालून देईल. भगवंताने तिला चिवर घालून दिलं. भिक्खूंना सांगितलं भगवंताने की तिला इकडे घेऊन या, आणि भगवान बुद्धांनी भिक्खूंनी तिच्यावरती चिवर टाकलं आणि तिला भिक्खूंनी बनवलं, तिचं मुंडन केलं. म्हणजे तिची तशी इच्छा झाली, भगवंतानं तिला उपदेश केला. आणि भगवान बुद्ध जर बोलतील आणि जर कोण बदलणार नाही तर त्यांच्या एवढं अज्ञानी दुसरं कोणी नाही आहे बघा, नाही का? कारण त्यांचं पुण्यच नाही असं समजू शकतो. जसं देवदत्त घरातला माणूस होता आणि शेवटपर्यंत भगवंताचा द्वेष करत राहिला की नाही? बघा तुम्ही, म्हणजे तलावाजवळ राहायचं पण तहानेनं व्याकुळ व्हायचं. मला खूपच तहान लागली, मला खूपच तहान लागली, पाणी जवळच आहे पण पिऊ शकत नाही. असं आपल्या काही लोकांचं होते. तुमचं नाही होत बापा, तुम्ही लय धार्मिक. पण बाबासाहेबांनी बुद्ध दिला खरा, पण बुद्ध विहाराचं मला तोंड नाही पाहायचं, नाही का? 22 प्रतिज्ञा पालन करायच्या नाही, पंचशील पालन करायचं नाही, उपवसत पालन त्यांनीच करावं, त्यांनीच विहारात जावं, त्यांनीच वंदना म्हणा, त्यांनीच ग्रंथ वाचा, त्यांनीच भंतीजीला बोलवा, त्यांनीच भोजन दान द्यावं, त्यांनीच काय काय सेवा करायची ते करा, आम्ही फक्त पाहावं नावच ठेवा. असे लोक आहेत बापा, तुम्ही नाही तसे, पण बिलकुलच असे लोक आहेत. आणि म्हणून भगवंताच्या काळामध्ये जी घटना घडली तिची पार्श्वभूमी मी सांगत आहे तुम्हाला, की ती जी पटाचारा होती ती अर्हत बनली भिक्खुनी झाल्यावर. विचार करा तुम्ही, पटाचारा जी दुःखी होती, कष्टी होती, प्रचंड तिला त्रास होत असेल, तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही गृहस्थ आहात, जर कोणा तुमच्या मुलाला वगैरे किंवा घरच्या लोकांना काही कमी जास्त झालं तर किती वेदना होतात, किती त्रास होतो की नाही? जर कोणी आजारी जरी पडलं तर जीव कासावीस होत असेल, एखाद्या आईचा किंवा एखाद्या वडिलांचा किंवा कुठल्याही स्त्रीचा, पुरुषाचा. आणि पटाचार्याच्या जीवनात तर एवढं दुःख आलं होतं, परंतु तिचं पुण्य जागलं. भगवंताच्या सहवासात गेली आणि भगवंतानं भिक्खुनी बनवलं, भगवंताच्या सहवासात राहायला मिळालं, रोज प्रशिक्षण मिळालं, शील पालनाचं प्रशिक्षण मिळालं, संयमाने राहण्याचं प्रशिक्षण मिळालं, दुःखाचे विकार बाहेर काढून टाकण्याचं प्रशिक्षण मिळालं. रोज ध्यान करून 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 बघा, तिने मनातल्या सगळ्या काश्या काढून टाकल्या. जे काशाय वस्त्र म्हणतात ना, काशाय वस्त्र म्हणजे मळ. काशाय म्हणजे काय? तर मळ, चित्तातला मळ, अंगावरचा मळ काढण्यासाठी कसे आपण साबण बिबन काय काय वापरतो, तर भगवान बुद्ध म्हणाले अंगावरचा मळ काढण्यासाठी जशी साबण वापरतो
तसं मनही आपलं मळालेलं असते रागाद्वेषाने, लोभाने, अहंकाराने, ईर्ष्येनं. तर त्याला जरा धुवून काढलं पाहिजे, घासलं पाहिजे. तर कशानं घासावं त्याला? धम्मरूपी साबणेनं त्याला घासलं पाहिजे. पण ती साबण आपल्याकडे असली पाहिजे. नाही तर दिसते साबण अशी विहारात भंतेजीच्या रूपात, आणि मग मी करू का काय, मी जाऊ का, आणि तिथं मी पाया पडू का, आणि बापा विचारूच नका, असं होते. तर त्यामुळे पटाचार्यानं आपल्या मनातील सगळा मळ, सगळी घाण काढून टाकली. ध्यानामध्ये ती रत झाली, कर्मठाण घेतलं. ती ध्यान करत करत बघा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत झाली. मुक्त अवस्था तिने प्राप्त केली. बघा ती पटाचारा त्या काळामध्ये जगाला शिकवत होती, स्त्रियांना शिकवत होती की काही फरक पडत नाही कोणाच्या घरचं कोणी गेलं म्हणून, किंवा काय कोणतं दुःख आलं म्हणून, कारण जग हे परिवर्तनशील आहे. हा बुद्धाचा उपदेश आहे. आज जी वेळ आपल्या वाट्याला आली आहे ती उद्या बदलू शकते. खरं की नाही? खरं की खोटं आहे? बिलकुल खरं आहे. म्हणून तर मी आता तुम्हाला मोड चेंज होते म्हटलं आपोआप. तर खरंच त्याच्यामुळेच मोड चेंज होते, कारण मनाचा स्वभाव बदलत राहते. सर्वात फास्ट मन आहे ना आपलं, एकदम गतिमान मन आहे. आता बघा तुमचं धार्मिक मन बनलं तर आलं इकडं मन, बरोबर की नाही? आता इथून घरी गेल्यावर कोणतं मन बनते बाप्पा काय माहिती. तर पण मन बदलत राहते. तर त्या पटाचारा भिक्षाटनासाठी गावामध्ये जायची, आणि तेव्हा एक दिवस चंद्रा नावाची तरुण मुलगी, जी विवाहित झाली होती पण तरुण होती, त्या मुलीची जी भीक मागत होती पण तिला भीक मिळत नव्हती. पटाचार्याला तिची दया आली. पटाचार्यानं तिला सोबत घेतलं. पटाचारा भिक्षुणी होती ना, आता अरहंत भिक्षुणी होती, आणि त्या पटाचारा भिक्षुणीने त्या चंद्राला सोबत घेतलं, आणि विहाराच्या जवळपास जाऊन एका झाडाखाली पटाचारा भिक्षुणी बसल्या, आणि त्यांनी आपल्या पात्रातून उरलेलं भोजन त्या चंद्रा नावाच्या मुलीला दिलं. ती तरुण होती, विवाहित होती, पण तिचा एक विषय आहे, मग सांगतो तुम्हाला. तर तिला भोजन दिलं, तिचं सांत्वन केलं. तर त्या चंद्राची कथा अशी आहे, चंद्रा नावाची मुलगी जी आहे, तर ती एका श्रीमंत कुळात जन्माला आली. बघा तुम्ही कसं जीवनामध्ये कुणाच्या काय घडते, चढ उतार कसे येतात जीवनामध्ये, आणि त्यातून जर पुण्य असेल तर कशी सुटका होते, त्याचं एक हे उदाहरण आहे बघा. म्हणून भगवान म्हणाले पुण्य कर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, त्याचा छंद लावून घेतला पाहिजे, कारण कधी त्या पुण्याचं फळ आपल्या वाट्याला येईल हे जरी अनिश्चित असले तरी पुण्याचं फळ बिलकुल वाट्याला येईल म्हणजे येईल, आणि पापाचंही फळ ते आपल्या वाट्याला येईल म्हणजे येईल. तर मग ती चंद्राची कथा सांगताना सांगितलंय, कथा म्हणजे घडलेली हकीकत. ती चंद्रा एका श्रीमंत कुळामध्ये जन्माला आली. ती जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचं कुळ, तिचं घरदार जे काही होतं प्रचंड गर्भ श्रीमंत होतं. पण तिचा जन्म जेव्हापासून झाला तेव्हापासून माहित नाही काय झालं, तर तिच्या घरी गरिबी सुरू झाली, प्रचंड गरिबी. आणि लोक म्हणत होते, मग आजही लोक काही काय म्हणतात बघा, मुळावर आली. बाबासाहेबांना सुद्धा तुमच्या माहितीसाठी बाबासाहेबांनी बोलून दाखवलं हे. बाबासाहेब म्हणाले की गडे हो, मी माझ्या घरातील रामजी सुभेदार आणि भीमाईचा 14वे रत्न आहे. कितवे होते बाबासाहेब? 14वे रत्न होते. तर बाबासाहेब म्हणाले गावातले सगळे लोक, कारण मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा 4-5 वर्षात माझी आई मृत्युमुखी पडली, माझी आई मेली, आणि मग आई मेल्यामुळं हे पोरग द्वाड आहे, हे आईच्या मुळावर आलाय नाही का, मग हे बरोबर नाही. तर त्या बाबासाहेबांना काही जास्त प्रेम भेटायचं नाही. प्रेम भेटायचं ते फक्त मीरा आत्याकडून आणि रामजी बाबांकडून. पण बाकीचे सगळे नातेवाईक, भावंड किंवा सगळे लोक बाबासाहेब जेव्हा भिवा होते तेव्हा काय विचार करायचे की आईच्या मुळावर आलाय. मुळावर समजतं ना तुम्हाला? बाबा तुम्ही लय हुशार आहे, तुमच्यासारखं कोण हुशार. तर द्वाड आहे मुलगा, मुळावर आला असं म्हणत होते. पण विचार करा तुम्ही की ज्या मुलाबद्दल असे लोक बोलत होते, तो मुलगा या देशाचं संविधान लिहितो. तो मुलगा हजारो वर्षाची सुरू असलेली गुलामगिरी एका झटक्यात तोडून टाकतो आणि लाखो करोडो लोकांना मालामाल बनवतो. म्हणून कोण म्हणू शकते कोण कोणाच्या मुळावर आले? आणि हे सबसेल खोटं आहे की नाही? मग आहे की नाही? तुम्हाला विचारतो, आहे की नाही? बिलकुलच सत्य आहे. म्हणजे हे म्हणतात तसं ते खोटं आहे की मुळावर आले वगैरे. तसंच चंद्राच्या बरोबर घडलं होतं. तिच्या घरी दारिद्र्य आलं ती जन्मल्यापासून. मग लोक तिलाही म्हणत होते की ही मुळावर आली आहे वगैरे वगैरे. ती चंद्रा वयात आली. वयात आल्यावर आता गरिबी आली होती. आई वडिलांकडची श्रीमंती संपली. आताही काही काही लोकांचा तुम्ही विचाराल ना तर ते म्हणते आमच्या आजोबा घोड्यावरून चालायचे म्हणते, घोड्यावर बसायचे म्हणते, घोडी होती म्हणते त्यांच्याकडे, घोडीला टाप मारायचे म्हणते,
शेतीकडे जायचे, गावातून जायचे ना, असं होतं, टोपी होती, टोप होता, आणि काय काय होतं बापा विचारूच नका. चिरेबंदी वाडा होता, आमचा होता, म्हणजे जन्माच्या अगोदर आमचा डबल मजली घरात जन्म झाला. आता व्यवस्थित आहे, त्यांचा तो काही विषय नाही, ते शेतीवाडीवाले. पण सांगतो तुम्हाला की कधी कोणाची परिस्थिती बदलेल हे सांगता येत नाही. तर मग ती पटाचारा जन्माच्या वेळी श्रीमंत होती, पण जशी जशी मोठी मोठी होत गेली तशी तशी तिच्या घरी दारिद्र्य आलं, गरिबी आली. म्हणून सर्वजण लोक म्हणत होते की मुळावर आली. जेव्हा वयात आली तेव्हा आता मुलगा पाहायचा. मग मुलगा शोधायचा. आजही लोक आपल्या मुलीसाठी मुलगा जर शोधायचा असेल किंवा मुलासाठी मुलगी शोधायची असेल तर कोणते कोणते शोधता तुम्ही? बरोबरी वाले, है ना. बराबरी होनी चाहिए म्हणतात लोक. स्वभाव कसा आहे असो, तंबाखू खाणारा असो की दारू पिणारा असो, कमवतं पाहिजे म्हणते. म्हणजे नंतर फटके दिले तरी काही हरकत नाही, उपाशी ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणते. 4 पैसे कमवणारा असलं पाहिजे. पण भगवान बुद्ध म्हणाले गुणवत्तेला महत्व दिलं पाहिजे. तर मग चंद्राच्या जीवनात असंच घडलं की श्रीमंत मुलगा कसा भेटेल. कालच एका आईने सांगितलं, भंतेजी म्हणे आमच्या मुलीला पाहुणे पाहायला आले होते दुरूनच की आम्ही धार्मिक आहोत, मुलगी पण आमची तरुण आहे आणि ती उपोषण पालन करते. तर त्यांना कोणीतरी सांगितलं, आणि ते धार्मिक आहेत म्हणे, तर त्यांना कोणीतरी सांगितलं की आमची मुलगी उपोषण पालन करते, श्रद्धावान आहे, धार्मिक आहे आणि स्वभावाने चांगली आहे, तर ती सून करून घ्यावी म्हणून असं त्यांना कोणीतरी सांगितलं. तर ते पाहायला पण आले म्हणे, मुलगी पसंतही केली आणि नंतर मग काय झालं तर त्यांचा फोनच नाही. आता हे प्रॉब्लेम घराघरात आहे तुमच्या माहितीसाठी, नाही का. हे फार वाईट आहे. आपल्या लोकांना मी नेहमी सांगतो असं करू नये. कुणालाही लेख बाळ आहे, नाही का. भलत्या सलत्या अपेक्षा ठेवू नये, हुंडा घेऊ नये, रिकाम्या गोष्टीच्या नादात पडू नये. काय सांगता तुम्ही बरोबरीत जर पाहिलं आणि जर गाडी बिघडली तर, आणि बिघडत नाही काय, बिघडते की नाही. सगळ्याची तर पसंतीनुसारच केलेले असते की नाही. मग जेवढे जेवढे बिघडलेले कार्यक्रम आहेत ते कोणाची पसंती होती? कोणाची पसंती होती? दोन्हीकडची पसंती होती तेव्हाच केले ना टोले जंग लग्न. पण गणित बिघडू शकते की नाही. तर त्या आईनं सांगितलं, भंतेजी म्हणे पाहून गेले आणि पसंत पडली, परंतु नंतर मग त्यांना सांगितलं की आम्ही गरीब आहोत आणि त्यांनी ते श्रीमंत आहेत, तर त्यांनी ते स्थळ नाकारलं. आम्हाला कोणती मुलगी पाहिजे ना असं काय काय ते सांगितलं म्हणे ना, असं झालं. तर बघा, लोक बरोबरीतली पाहतात. भगवान म्हणाले गुणवत्ता पाहत राहा. गुणवत्ता ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे चंद्राला गरीब घरी दिलं. मग भगवंताच्या काळात घडलेली घटना सांगतोय तुम्हाला. गरीब घरी दिले त्याला. गरीब घरी दिल्यानंतर देखील त्या घरी दुसरी कोणती मुलगी नव्हती, मुलंच होते. जसे काही काही घरी बघा मुलंच जन्माला येतात आणि काही काही घरी मुलीच जन्माला येतात. मुलंवाले म्हणतात मुलगी कधी होते, मुलगी कधी होते. ते कार्यक्रम ते जे काही असते त्या मुलाची वाट पाहू 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 2 4 5 मुली झाल्या. आणि ज्यांना मुलीच आहे तर मुलाची वाट पाहू 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 7 8 मुलं झाली. समजा असं होते कधी कधी, गणित बिघडते कोणाकोणाचं. पण भगवान बुद्ध म्हणाले मुलगी मुलगा असा काही भेद करण्यात अर्थ नाही. आता तर बिलकुलच तसा कोणी विचार करू नये. मुलगा काय आणि मुलगी काय, जग फार पुढे गेलेलं आहे. बरोबर की नाही. जग फार पुढे गेलाय. आणि म्हणून चंद्रा ज्या घरी दिली ते गरीब होते, परंतु त्यांनाही वाटलं की आपल्या घरी कोणती मुलगी नाही आहे. आणि नंतरच्या काळात ती जेव्हा नांदायला गेली तेव्हा तिकडच्या घरचे लोक एक रोगराई कोणती तरी आली. आता जसा कोरोना आला होता की नाही, नेमकं हिचं लग्न झालं आणि तेव्हा कोरोना आला त्यांचा. आणि कोरोनात घरचे सगळेच लोक गेले. नवरा गेला, सासू गेली, सासरे गेले, सगळेच गेले. ही एकटी पडली. एकटी पडली तर तिथं 18 विश्व दारिद्र्य होतं. घरात करून खायला काही विषयच नव्हता. मग ही झाली कंगाल. मग भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग दारादारावर भीक मागायची. मळकटलेले कपडे, फाटलेले कपडे, कधी कोणी द्यायचं, कधी कोणी शिव्या द्यायचं. आजही बघा असं घडते. आता तुम्ही श्रद्धावान आहात म्हणून ठीक आहे, आम्हाला चांगल्या नजरेनं पाहता, आमचा सन्मान करता भिक्षूंचा, नाही का. पण याचा अर्थ असा नाही आहे, दुसरी बाजू पण आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. काही काही लोकांना वाटते एक माणूस भेटला आता विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. ते म्हणे भंतेजी तुम्ही भिक्षाटन करता तर दुसऱ्याच्या दारावर जात राहा म्हणे, इकडं तिकडं. असं 10-15 मिनिटं मला भाषण दिलं. आणि ते जे सांगत होते ते जरा जास्तच विद्वान होते. मी मनोमनच विचार केला, काय म्हणते, मी मनोमनच विचार केला याचं पोरगय भंतेजी नसेल. हे स्वतः विहारात जाऊन गुडघ्यावर बसून भगवंतालाही वंदन करत नसेल. भंतेजीला तर आम्हाला तर वंदामी म्हणले नाही म्हणे का, वंदामी नाही, जय भीम नाही, काहीच नाही हो. आणि मग भंतेजीला आम्हाला विचारल्यावर मग म्हणे बा भिक्षाटन करता तर दुसऱ्याच्या दारावर जात राहा तुम्ही ना, असं करत राहा तसं करत राहा.
आणि काय 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 मग आम्हाला लेक्चर दिलं. आता ऐकून घ्यावं लागते कधी कधी. आणि मग इंजेक्शन द्यायचे तर असे इंजेक्शन आपले देतो आपण, कोणी वंदो की निंदो काही विषय नाही आहे. आता आपले लोक सुधरू लागले नेमके, सांगा ना तुम्हाला. आणि हे सोडले दुसरीकडे जाऊन बसलो तर काय करता, फायदा आहे का काही? इकडं परिवर्तन करायचं सोडून तिकडे काय परिवर्तन करायचं? बघा ना तुम्ही, किती श्रद्धा आहे, किती चांगलं वातावरण आहे, किती म्हणजे किती प्रसन्न वाटते की नाही. आणि या वातावरणाला पाहून आपले लोक अगोदर सुधारले पाहिजे ना. आणि आपले लोक सुधारल्यावर इतर पण सुधारतील ना की नाही. हा भगवंताचा काळ आहे का? त्याच्यात काही वाईट नाही, दुसऱ्यांच्या दारावर गेलो पाहिजे, त्याच्यात वाईट नाही आहे. पण मी याविषयी सांगतो तुम्हाला की ते जे इसम आम्हाला भाषण देत होता, मी मनोमन विचार करत होतो ना, याचा पोरगा भंतेजी आहे, ते पोरग मोठमोठ्या हुद्द्यावर आहे त्यांची. मग जर वाटते भारत बुद्धमय व्हाव तर आपल्याला सोडून काऊन वाटत असेल, नाही का? त्यांनी विहारात आलं पाहिजे. आपण दुसऱ्याकडे बोट तेव्हाच करावं जेव्हा आपली पात्रता असेल. कुणाला दोष देत नाही आपण. सम्राट अशोकाच्या बाबतीत हे घडलं. तुम्ही जर अभ्यास केला तर मोगली पुत्र तिष्य भंतेजी जे होते की नाही, त्याने 84,000 विहार चैत्य स्तूप बांधले की नाही सम्राट अशोकाने. आणि भंतेजीकडे जाऊन म्हणे, भंतेजी मी धम्माचा दायाद झालो का? धम्माचा दायाद म्हणजे अधिकार वाणीने भिक्षूंना मी सांगू शकतो का तुम्ही इकडे धम्मप्रचाराला जा, तुम्ही तिकडे धम्मप्रचाराला गेलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, असा बदल केला पाहिजे, तसा बदल केला पाहिजे, हे मी सांगू शकतो का बा? भिक्षूचे नियम आहेत ना. श्रामणीर जरी असतील तर त्यांना मीच शिकू शकतो, तुम्ही नाही शिकू शकत. ग्रहस्थ नाही शिकू शकत श्रामणीरांना. तुम्हाला वाईट वाटत असेल हे ऐकून, कोणी शिकवत असेल ग्रहस्थ असं बसून, तर बिलकुल ते पाप आहे तुमच्याकडून होत असेल. तुम्ही भलेही किती विद्वान असाल, पण तुम्ही ग्रहस्थ असाल, श्रामणीराला खाली बसून तुम्ही खुर्चीवर बसून शिकवणे हे पाप आहे तुमच्यासाठी, भलेही तुम्ही कोणीही असाल. म्हणून भगवंताने त्याचे काही नियम सांगितले. तर त्या माणसाकडे पाहून थोडंसं म्हणजे दुःख नाही वाटलं मला, पण विचार आला आपल्या माणसांची मानसिकता कशी आहे. विद्वान माणसं समजा जरी असतील पण या विचाराचे असतील, स्वतः विहारात जात नसतील, स्वतः भिक्षू संघाला भोजन दान देत नसतील, स्वतः ध्यान करत नसतील, स्वतः उपवासाचे पालन करत नसतील, तर मला सांगा, म्हणावं का सांगावं का त्यांनी? उगीच संघमित्र आणि महेंद्राची दीक्षा झाली असेल काय? जेव्हा मोगली पुत्र तिष्य भंतेजीकडे सम्राट अशोक बोलले तेव्हा सम्राट अशोकाकडे सांगितलं गेलं, महाराज तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातलं रक्ताच्या नात्यातलं तुम्ही काही भिक्खू संघामध्ये दान देत असाल कायमस्वरूपी तर तुम्ही धम्माचे दायाद आहात. आणि हे ऐकलं संघमित्राने आणि महेंद्राने, तेव्हा त्यांची पण इच्छा होती आणि त्यांची दीक्षा झाली आणि बुद्ध शासनाला उभारी आली. बघा आज जे बुद्ध शासन आपल्याला दिसते आहे त्याच्यात सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते कुणाचं आहे? सम्राट अशोकाचं. त्यांच्याही प्रती आपण कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. कारण बौद्ध संस्कृतीच्या पाऊल खुणा, बौद्ध संस्कृतीचे जे काही चिन्ह तुम्हाला पाहायला मिळतात, राजमुद्रा असेल, भगवंताच्या मूर्त्या असतील किंवा विहार असतील, स्तूप असतील, चैत्य असतील किंवा शिलालेख असतील, हे जर निर्माण कोणी केले असतील अगोदर तर सम्राट अशोकाने केले. म्हणून ती चंद्राजी आहे ती अशी वेडीपिसी झाली होती, प्रचंड व्याकुळ झाली होती. तिला कोणी भीक देत नव्हतं, कोणी शिव्या देत होतं, कोणी काय काय. आमच्याही बरोबर तसं घडते कधी कधी, माहिती तुम्हाला. मी आता जे सांगत होतो, एक बाजू सन्मानाची दिसते लोकांना पण दुसरी बाजू संघर्षाची दिसत नाही. आता येताना भंतेजी सोबत आम्ही नेहमी चर्चा करतो, त्यांना मोटिवेट होण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी, की लोकांना दिसत असेल करुणात भंतीला मान सन्मान भेटते, दान भेटते, लोक येतात भेटतात, काय काय प्रवचन ऐकतात, वाहवा करतात. अशीच करत असतील का लोक वाहवा? असं सहकार्य करत असतील का? संघर्ष असतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. संघर्षाशिवाय कुणालाही काहीही प्राप्त होत नाही, हे भगवंताचं वचन आहे. अभ्यास करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो, मेहनत करावा लागते, त्याग करावा लागतो, शिस्तीत राहावं लागते, मनावर आपल्या कंट्रोल करावा लागतो, वाणीवर कंट्रोल ठेवावा लागतो, शरीरावर कंट्रोल ठेवावा लागतो आणि त्याच्यासह असावी लागते ती श्रद्धा. बुद्ध बाबासाहेबांच्या प्रती समर्पणाचा भाव श्रद्धेतून असल्याशिवाय कोणी काम करत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून बोलणारे खूप जास्त लोक आहेत समाजामध्ये, चर्चा करणारे भरपूर लोक आहेत समाजामध्ये. जय भीम जय भीम जयंतीला म्हणणारे, निळ्या टोप्या, निळ्या पट्ट्या, पंचरंगी पट्ट्या घालून आणि पांढरे कपडे घालून विहारात जयंतीच्या दिवशी येणारे, डीजेवर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणून नाचणारे तेवढ्यापुरते लय लोक आहेत. परंतु प्रत्यक्ष बाबासाहेबांनी सांगितलेलं काम आचरणिक पद्धतीने करणारे मात्र फार कमी आहेत. तर चंद्राजी होती, तिचं पुण्य असं आलं होतं उभारून की तिला एक दिवस अशी अवस्था असताना पटाचार्याची आणि तिची भेट झाली. पटाचारा अर्हत भिक्खुनी होती आणि तिची कृपादृष्टीच म्हणू आपण शकतो. कृपा म्हटलं म्हणजे काय तिकडचा विषय नाही, इकडचाच विषय आहे. कारण तिची पुण्यपारमी होती, कल्याण मैत्रीण तिला भेटली ना पटाचारा भिक्षुणीच्या वेशामध्ये, आणि पटाचार्याने मग तिला
घेऊन गेली सोबत, तिचं सांत्वन केलं, तिला समजून सांगितलं, तिला भोजन दिलं आणि तिनं मग विनंती केली पटाचार्याला की मला पण भिक्खुनी बनवता का. आणि मग ती चंद्रा नावाची जी तरुण मुलगी होती, विवाहित विधवा होती, निसंतान होती, तिला पण मूलबाळ झालं नव्हतं. आणि तिने मग विनंती केल्यानुसार पटाचार्यानं म्हणजे भिक्षुनीनं तिला भिक्षुनीची दीक्षा दिली. तिचं पुण्य किती असेल विचार करा. भगवंताच्या सहवासात पटाचारा अरहत भिक्खू भिक्खुनीच्या सहवासात राहायला भेटलं आणि लवकरच ती सुद्धा अर्हतांपैकी एक झाली. हे यासाठी तुम्हाला सांगतोय की भगवंताची जी गाथा मी म्हणालो प्रारंभी, त्याचा काय अर्थ आहे की पुण्यकर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, पुण्यकर्मामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि पुण्यकर्म करण्याची घाई केली पाहिजे आणि पुण्यकर्माचा छंद, आवड, गोडी, नादही लावून घेतला पाहिजे. आणि जे लोक पुण्यकर्म करतील निश्चितपणे आज ना उद्या, उद्या ना परवा त्यांच्या वाट्याला त्या पुण्याचं फळ सुखामध्ये मिळेल म्हणजे मिळेल, हे भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे आज बघा आपल्या वानखडे परिवाराने, आईने मोठ्या आग्रहाने एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला आपल्या निवासस्थानी भोजनदानासाठी बोलावून हा सन्मान, हे पुण्य प्राप्त केलं. त्यांच्या सर्व परिवाराच्या प्रती तथा ज्या ज्या दायकांनी भोजनदान दिलं आहे, भोजनामध्ये सहाय्य केलं आहे, त्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.